नमस्कार. कल्पनाच किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज मी तुमच्याबरोबर ग्रेप फ्रूट केक ही इटालियन रेसिपी शेअर करणार आहे. त्यासाठी साहित्य पाहूया आपण. इथे काळे ग्रेप्स घेतले, ते दूध आहे, मेल्टेड बटर आहे, पावडर केलेली साखर आहे, मग बेकिंग पावडर आहे, मग इथे लिंबाचा रस आहे थोडा, मग इकडे ऑरेंज राईंड आहे, घरी केलेले आहे, नंतर व्हॅनिला एसेन्स आहे आणि हे ऑलिव्ह ऑइल आहे. ठीक आहे. इथे मैदा आहे आणि अंडी आहेत, 2 अंडी. तर आता आपण चालू करूया. पहिला आपण त्या मैद्यामध्ये बेकिंग पावडर घालूया आणि ती चांगली हे करून घेऊया, चाळून. म्हणजे बेकिंग पावडर मैद्यामध्ये चांगली मिक्स होते. हे कंपल्सरी, आपण सगळे केक्स करताना हे करतो, हो की नाही? ठीक आहे. आता हे अंडी आहेत ना, ते आपण तर बीट करूया. 2 अंडी आहेत घेतलेली, ती चांगली बीट करूया. अंडी बीट करून झालं, त्यामध्ये आपण ती साखर केली ना, पावडर केली घरीच, ती घालूया आणि परत ती नीट बीट करूया. पावडर आणखीन चांगली विरघळली पाहिजे, साखर, आणि एकजीव झालं पाहिजे. त्याला 2 ते 3 मिनटं लागतात. बघा, तुम्ही रंग बदलला. आता त्याच्यामध्ये आपण मेल्टेड बटर घालूया. ते मेल्टेड बटर आहे ना, ते गरम नसायला पाहिजे. हां, मेल्ट करून ते जरा रूम टेम्परेचर आल्यावरच ते मिक्स करायचं. नाहीतर हे अंड आहे ना, अंड नाहीतर कॉर्डल होईल. हां, तर तेवढं फक्त गरम गरम मेल्टेड हे घालू नका, बटर. मग परत आपण ते बीट करूया छानपैकी. आता आपण हे ना 4 टेबल स्पून घेतलेत मी बटर. आता याच्यात दूध घातले. मग दूध घालून पण आपण मेल्ट करू, हे करूया, बीट करूया. ही इटालियन रेसिपी आहे आणि दरवेळी क्रिसमसला वेगळं काहीतरी करायचे. आणि हे राईंड आहे. मी ना ऑरेंज पील्स आहेत ना, ते उन्हात सुकवते आणि फ्रीझरमध्ये ठेवते. आता मी ते बारीक हे केलेले आहेत, मी कापल्याने ते घालते. म्हणजे त्याला केकला तो ऑरेंजचा तो फ्लेवर येतो त्याला. आणि त्याचबरोबर आपण व्हॅनिला पण घालूया. आता इकडे मैदा घातलाय, थोडा थोडा करून सगळा तो मैदा घेऊन आपण नीट मिक्स करून घेऊ. आता मी बीटर वापरायचं थांबली. बीटर नाही वापरत. आता इकडे ते द्राक्ष होते ना काळी, त्याच्यामध्ये लिंबाचा रस मी घेतलाय. आणि लिंबाचा रस, ते पहिला द्राक्ष मी धुवून घेतली होती ऑफकोर्स. आता लिंबाचा रस चांगले ते चोळून घेतो, लिंबाचा रस. आणि आता त्या बॅटरमध्ये घालूया. थोडे 1/3 ग्रेप्स आपण ठेवूया, ते तुम्ही नंतर पाहाल त्यासाठी. हां, थोडेसे ग्रेप्स ठेवून दिले मी. आणि हे सगळं आता मी मिक्स करते. आता इकडे ते बीटर वापरायचं नाही. हां, आणि ते चांगलं मिक्स केलं ना स्पॅच्युलाने, एक 15-20 मिनटं त्याला रेस्ट होऊ दे. ठीक आहे. अशी कन्सिस्टन्सी झाली पाहिजे. ना, आता आपण एक 15-20 मिनटं हे केल्यावर, त्या वेळामध्ये मी एक बेकिंग ट्रे घेतला आहे, त्याच्यामध्ये मी मस्का लावला मी, आणि त्याच्यावर थोडंसं मैदा स्प्रिंकल केलं आहे. ते आपलं केकचा बेस चांगला यासाठी. हे आपण रेग्युलर सगळ्या केकला करतो ना, तसंच. ठीक आहे. आणि आता ते मी बॅटर केलेलं मी ते घालते त्या ट्रेमध्ये. आता मी ओव्हन गरम प्री हीट केलेलं होता 10 मिनटं अगोदर. आता हे आपण ओव्हनमध्ये ठेवूया. ते सगळे ग्रेप्स वगैरे सगळे नीट स्प्रेड केले की नाही बघायचं. आणि ओव्हनमध्ये आपण ओव्हनमध्ये 200 सेल्सिअसला
एक 10-15 मिनटं फक्त ठेवायचे. केक तयार न होत, फक्त बघा तुम्ही 10-15 मिनटं ठेवा. ॲट 200 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे. मग 10-15 मिनिटानंतर पाहू शकता केक अजून झालेला नाही आहे, पण तो बघा अर्धा झालेला आहे ना. आता ते राहिलेले मी आत ग्रेप्स होते ना, ते मी कट केले सगळे आणि ते आता मी रचले त्याच्यावर. म्हणजे अर्धे अर्धे करून ठेवले. ते बघा मी दाखवते तुम्हाला. हे बघा असे कापून ठेवले ते. आणि तर आता आपण चांगलं ते 40 मिनटं ओव्हनमध्ये बेक करायचं. आणि हा अर्धा 40 मिनटं बेक केल्यावर तुम्हाला असा झालेला दिसतो केक. तर इथे मी साखर आहे, पावडर शुगर, ती स्प्रिंकल करायची. खूपच छान होतो हा केक. आणि तुम्हाला जरा चेंज म्हणून काहीतरी पाहिजे असेल वेगळा केक, तर नक्की ट्राय करा. ह्यावेळी क्रिसमस आलेलाच आहे जवळ. आणि आजची तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईबचं बटन प्रेस करायला विसरू नका. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.